उज्ज्वला. मी आज तुम्हाला बकऱ्याचं मटण दाखवणार आहे, काळ्या मसाल्याचं. तर त्याच्यासाठी पाव किलो मटण घेतलेलं आहे. आता मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, चाळणीत काढून घेते आणि गाळायसाठी. त्याच्यानंतर मी फोडणीसाठी 2 छोटे कांदे घेतलेले आहेत. ते कांदे कापून घेतले. आता असं कापून घेतलेलं आहे. मी आता कुकरला फोडणी घातलेली. मी फोडणीसाठी 1 पळी तेल घातलेले आहे. कांदा टाकते. आता मी टोमॅटो टाकते त्याच्यात, कोथिंबीर. अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे फोडणीला. थोडी हळद घालते मी. 1 चमचा लसूण अद्रकाची पेस्ट टाकते फोडणीला. आपली फोडणी छान बसलेली आहे. आता मी त्याच्यात मटण टाकते. मी 1.5 ग्लास पाणी गरम करून घेते. याला चांगली वाफ येईपर्यंत पाणी गरम होते. त्याच्यानंतर आपण याच्यात पाणी टाकून 10 मिनिटं मला त्याच्या शिट्ट्या घ्यायच्या आहेत. मी आता तुम्हाला फोडणी केलेलं मटण दाखवलेलं आहे. त्याचा मसाला बघा. 4 कांदे घेतलेले आहे, 8 ते 10 मिरच्या आहे, 2 तुकडे खोबरं घेतलेलं आहे, थोडासा कढीपत्ता आहे, गरम मसाला ते ही गायत्री आहे थोडीशी, आणि याच्यामध्ये 2-3 मिरे भाज्या आहे, शहाजिरे आहे, मसाला वेलची आहे, आणि हे दगडफूल आहे, आणि मसाल्याचं पान आहे, लसूण, थोडंसं आलं आहे, धने आणि तीळ आणि आपल्या फिक्क्या डाळ्या आणि खसखस आहे. तो मसाला मला आता सारा भाजून घ्यायचा आहे. मी आता त्याच्यावर भाजून घेते गॅसवर. मी खोबरं जाळीवर भाजून घेते. अशा साईजचं खोबरं भाजून घ्यायचं आहे. आता हे खोबरं भाजून झालेलं आहे. एक थोडासा हे मारून घ्यायचं आहे, थोडं हे फोडून घ्यायचं आहे. बघा ह्या साईजचे फोडायचे आहे. आता आपण त्या साईजचे काळ्या कलरवर कांदे भाजून घेणार आहे. मी जाळीवर ठेवलेले आहेत. हे पाणी गरम करून घेतलेलं आहे मी. हे पाणी मी याच्यात ओतते. 10 मिनिटं मी शिट्ट्या घेणार आहे याच्यात. आता मी हे सारं जाळीवर भाजून घेतलेलं आहे. हिरव्या मिरच्या, कांदा, खोबरं आता मी सारे भाजून घेते आहे तेलामध्ये. पहिला गरम मसाला टाकलाय मी, त्याच्यानंतर सारा गरम मसाला टाकून भाजून घेतली. त्याच्यानंतर खोबरं, कांदा पण जाळीवर भाजून काळा करून घेतलेला आहे. पण याच्यात टाकते.
खसखस, त्या डाळ्या घेतलेल्या आहेत त्या पण टाकली आहे. लसूण, कांदा, सारं भाजून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं. मी भाजताना थोडी हळद टाकते मसाल्यामध्ये. कोथिंबीर, कढीपत्ता तो पण भाजून घेते थोडा. आपला मसाला छानपैकी भाजून झालेला आहे. मी काढून घेतली आता. मसाला मिक्सरवर काढून घेते. कुणाला तिखट लागतं नाही लागतं, कारण कमी तिखट लागतं त्याच्यामुळे मी इथे वेगळी करून घेते. तुम्ही पाहिजे तर मसाल्यात मिरच्या वाटू शकता. आता मसाला वाटून झालेला आहे आपला. आता मी फोडणी करते मटणाला. आता आपण जे मटण कुकरला लावलेलं होतं तो कुकर खोलते मी. कांदा झालेला आहे. मटण छानपैकी शिजलेलं आहे. मी फोडणी करते आता. मी 1.5 पळी तेल घातलेलं आहे. आम्ही तेल कमी वापरतोय, तुम्ही जास्त घातलं तरी चालेल. मी घरगुती मसाला आहे. 1 चमचा काळा मसाला घेतलेला आहे. 1 छोटा चमचा लाल तिखट घेतलेला आहे. मिरचीची पेस्ट केलेली आहे ना, ती पेस्ट टाकते. आणि आता आपण मसाला वाटलेला आहे तो मसाला टाकते. आपला मसाला छानपैकी परतून झालेला आहे. तेल सुटलेलं आहे त्याला. मी आता हे मटण टाकते त्याच्यात. आपलं भाजी छानपैकी उकळून झालेली आहे. मी गॅस बंद करते आता. आणि बाजरीची भाकरी आणि काळे मटण दाखवणार आहे तुम्हाला. मी आता भाकरी बनवते. मी बाजरीची भाकरी बनवते. थोडं मीठ टाकते त्याच्यामध्ये. छान लागते खायला.